JSPM संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या वतीने आयोजित या इंडक्शन प्रोग्रामचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, या पुणे शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा पुण्यनगरीचे उपसंपादक डॉक्टर अशोकजी बालगुडे सर, आमचे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या संकुलामध्ये काम करतो असे संकुल संचालक डॉक्टर वसंतजी बुगडे सर, या कार्यक्रमाच्या समन्वयिका प्राध्यापिका सीबा बनसोडे, प्राध्यापिका दीपाली थोरात, प्राध्यापक डॉक्टर भरत गोरडे सर, अत्यंत चांगल्या पद्धतीचं सूत्रसंचालन करणारे सन्माननीय दत्तात्रय साबळे सर, प्राध्यापिका अर्चना राऊत, प्राध्यापिका नीलोफर पटेल, माझे सेकंड इयरचे तुमचं स्वागत करण्यासाठी आलेले विद्यार्थी तेजस देवल, कोमल थोरात आणि माझ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थी बंधू भगिनी, आज आपण जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये BEd साठी प्रवेश घेतलेला आहे। काल प्रवेश प्रक्रिया संपलेली आहे आणि आज आपल्याला कॉलेज लगेच सुरू केले। एक लक्षात घ्या की महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज आहे की प्रवेश प्रक्रिया संपते आणि त्याच दिवशी महाविद्यालय सुरू होतं। आणि हे सगळं घडतंय आमचे मार्गदर्शक वसंत बुगडे सरांच्या मार्गदर्शनाखाली। कारण JSPMचं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभर काम चालू आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये वाटचाल चालू आहे, त्यामध्ये तत्परता दिसते। विद्यार्थ्यांना जे काही द्यायचंय ते मनाने द्यायचंय, चांगल्या पद्धतीने द्यायचंय। म्हणून BEdचा सिलेबस ऍडमिशन घेतल्यानंतर बरेच विद्यार्थी विचारत होते की विषय किती आहेत, कशा पद्धतीने प्रॅक्टिकल आहे, कसं रेग्युलर कशा पद्धतीने करावं लागेल। बरेच जण येतात आम्हाला एक्सटर्नल करायचंय, त्यांना सांगावं लागतं हा एक्सटर्नल कोर्स नाहीये, हा रेग्युलर कोर्स आहे। म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत आणि आम्ही बहुतांशी पालकांसोबत भेटायला सांगतो, पालकांसोबत यायला सांगतो, जेणेकरून पालकांनाही समजेल की BEd फक्त शिक्षक होण्यासाठी करायचं नाही, तर माणसातला माणूस जगवण्यासाठी शिक्षण करायचं। एक लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही BEd कराल त्यावेळेस माणूस म्हणून कसं जगायचं या समाजामध्ये परिवर्तन करत असताना आपण त्याच्यामधला जे घटक आहोत, या घटकाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये कशा पद्धतीने गुण आहेत, कलागुण आहेत, त्याला वाव कशा पद्धतीने दिला पाहिजे आणि त्या कलागुणांच्या दृष्टिकोनातून समाज परिवर्तन घडवायचंय। माझ्या समोर विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं परिवर्तन करायचंय, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करायचा आहे, विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढवायचा आहे। या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना